दोनों जी 1 मिनट यहाँ पर आइए, सबको दुआ द्या. हे भाषण कधी करत नाही, मोठ्याने सांगते दुआ द्या सगळ्यांना. हमारी दुआ सब साथ में है. सैनल ताई को आप ज्यादा से ज्यादा मतदान करके विजय करो, क्योंकि साहब ने उनको इतनी बड़ी जवाबदारी इधर इस एरिया से दिए है. इसीलिए मैं बहुत साहब का धन्यवाद करता हूं. आप लोग जितने भी लोग हैं, साहब के जो निशानी है हमारी गैस बाटला है, हमारा आशीर्वाद साथ में. जय. 5 वर्ष झाली पण भाषणाला अजून काही त्याची डेअरिंग होत नाही. हळूहळू होईल. या ठिकाणी आपल्या समोर असणारा दाफेदार जे आहेत, मंचकावरती उपस्थित सगळे इतर जण आहेत. उमेदवार स्नेहल सोनी आई आहेत. मुंबई प्रदेश आणि विभागातले असणारे सगळे प्रतिनिधी आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही, कारण का अजून असणाऱ्या 2 सभा शिल्लक आहेत आणि त्यानंतर नागपूरच्या सभेला त्याच्या ठिकाणी जायचं आहे. मित्रो, एक सगळ्यात मोठा असणारा बदल या निवडणुकीमध्ये आपल्याला असणारा दिसला. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या नगरपालिकेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार जिंकून आले आणि एक आशा पळवली असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता हे जे उमेदवार जिंकून आले त्याचं असणारं रहस्य आपण असणारं समजावून घेतलं. 2014 पासून या देशावरती असणारी जी सत्ता आहे ती RSS BJPची आहे. येताना विकासाचा नारा दिला, करप्शनचा नारा दिला, पण सत्ता मिळाल्यानंतर पूर्णपणे विकासाचा कार्यक्रम बाजूला राहिला, करप्शन हटवण्याचा कार्यक्रम बाजूला राहिला आणि धार्मिक राजकारण या ठिकाणी सुरुवात झाली. पूर्णपणे असणारं धार्मिक राजकारण सुरुवात झालं. मुसलमानाचा द्वेष या ठिकाणी सुरुवात झाला. अखलाक सारखे असणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडल्या. मी सगळेच नावं घेत नाही, पण बेरहमीने ज्याला आपण म्हणतो, माणसाला गोळ्या घातल्या सुद्धा दिवशी म्हणतो, पण इथे मारताना जी क्रूरता आली होती ती माणसाच्या अंगावरती शहारे आणली. रागाच्या भरात आपण कोणाला तरी मारतो, पण हा रागाच्या भरातला मारहाण नव्हती. ही ठरवून तिथे असताना मारहाण नव्हती, त्याचं चित्रण केलं जात होतं. आणि म्हणून हळूहळू लोकांचं जे धार्मिक राजकारणाकडे मन वळालं होतं ते विटायला लागलं आणि ते म्हटले की हे मानवतेला शोभणारं नाही, हे मानवतेला शोभणारं नाही. आणि म्हणून पुन्हा इथे मानवतावाद कोण घेऊन चाललाय त्याच्या पाठीमागे आपण असताना गेलं पाहिजे. आणि या देशामध्ये मानवतावाद कोण घेऊन जात असेल तो जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे
जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे तो इथे मानवतावाद घेऊन चाललाय आणि आपण त्याच्या बरोबर जुळलो पाहिजे अशा रीतीची भावना या देशातल्या एका वर्गाची झालेली आहे, हे लक्षात घ्या मित्रो. हा बदल फार मोठा आहे. राजकारणातला हा बदल, विचारांचा बदल हा फार मोठा आहे. एकेकाळी जे नेतृत्व करू शकत नाही आज त्याच समूहाकडे फुले शाहू आंबेडकरी विचार असल्यामुळे हाच नेतृत्व करू शकतो अशी भावना महाराष्ट्राभर झाली आणि त्या महाराष्ट्रभराच्या भावनेतून नगरपालिकेमध्ये आपल्याला यश आलं हे लक्षात घ्या. आता हा बदल आपल्याला कायम ठेवायचा. ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षेला सार्थक आपण झालं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि ते सार्थक व्हायचं असेल तर बदल काय झाला हा आपण असाला लक्षात घेतला पाहिजे. बदल हा आहे की आता असताना फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाला त्यांनी नुसतं मागणी पत्र काढण्याची गरज नाही. त्यांनी मागणी पत्र करण्याची गरज नाही तर त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली पाहिजे आणि जे पाहिजे ते या देशामध्ये केलं पाहिजे अशा रीतीची अपेक्षा त्या ठिकाणी. म्हणजे जो मागत होता अमुक झालं पाहिजे, जो मागत होता तमुक झालं पाहिजे, आज त्याच्याकडेच सांगितलं पाहिजे की तू मागू नको, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबर येणार आहोत. आता आपण सगळे देणारे झालो पाहिजेत हे असताना लक्षात घ्या. हा सगळ्यात मोठा बदल आहे. सत्तेत बसून आपण देणारे झालो पाहिजे. आणि सत्तेत बसण्यासाठी ही आपली सगळ्यांची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. मित्रो, चळवळ हे चालवणाऱ्या व्यक्ती आपल्याला पाहिजेत. अनेक काँग्रेस पक्षामधले आमदार खासदार झाले हे आपण बघितले, मोठ्या प्रमाणात झाले. पण त्यांच्यापैकी एकही कोणी राहिलं नाही की आता असताना काँग्रेस पक्ष चालू शकतात. आणि म्हणून काँग्रेस पक्ष आपण बघत असाल एक वेळ ताकदवर होता, आता हळूहळू पुन्हा कमी व्हायला लागले. मी टीका म्हणून करत नाही तर आपण असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की पक्षातला असणारा हा जो उतार चढावाचा भाग जो आहे तो महत्वाचा आहे. आपण काँग्रेस बरोबर युती केली या कॉर्पोरेशन मध्ये, मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ज्या शेजारच्या मतदारसंघामध्ये असणारा काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे आणि काँग्रेसवाल्याने आपल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हे आपण असताना लक्षात ठेवलं. आणि म्हणून मी त्या बदलाची बोलत होतो. बदलाचं जे बोलत होतो तो बदल आपण केला पाहिजे. आणि आपल्यामधला बदल काय केला पाहिजे तर मी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे
निश्चय केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. निश्चय काय केला पाहिजे की मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे की नाही, हे पहिल्यांदा मी ठरवलं पाहिजे. मी जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे तर मग उरलेलं गौण आहे. माझ्या नातेवाईकाला तिकीट मिळालं नाही, अपेक्षा हा महत्वाच्या. कारण सत्ता ही विचारांवरती चालते. आज असं केंद्राचं असेल, राज्याचं असेल, हे सरकार आपण बघितलं तर त्यांचं धोरण काय आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत, आम्ही धार्मिक राजकारण या ठिकाणी करणार आहोत. त्यांनी त्यांच्या विचाराची माणसं सत्तेवरती बसवली आणि म्हणून ते राबवू शकतात. उद्या सदा आपण आपल्या विचाराची माणसं, फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं सत्तेवरती बसली तर सत्ता कोणाची होणार? कोणाची होणार? तर इथे फुले शाहू आंबेडकरी विचाराची सत्ता होणार, हे आपण असताना लक्षात घ्या. आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे, आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे, तर निश्चय आपला हाच पाहिजे. माझं मत हे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षाला, वंचितला आणि त्यांनी केलेल्या उमेदवाराला आहे. तेव्हाच कुठेतरी असताना आपण बदल या ठिकाणी करू शकतो, हे लक्षात घ्या. मित्रो, मुंबई मधल्या स्लम एरियाचा जो आहे प्रश्न फार मोठा आहे. अर्ध्या स्लम एरियाचा प्रश्न हा पाण्याचा आहे. काही वस्त्यांमध्ये रात्री 12 नंतर पाणी येतं, काही याच्यामध्ये अर्धा तास येतं, काही ठिकाणी असणारा पाईपलाईन, गटर लाईन वेगळी नसल्यामुळे ते असणारा मिक्स होतात, अशी असणारी परिस्थिती आहे. पण उद्याच या महानगरपालिकेची सत्ता जर आपल्या ताब्यामध्ये असेल आणि उद्या असताना आपण नगरसेवक इथले निवडून दिले, नगरसेवक आपण असताना निवडून दिले, तर नियम करता येतो की नाही की महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या वस्तीमध्ये पाणी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10च्या आतमध्येच वेळ, हा निर्णय करता येतो की नाही? का झाला नाही आतापर्यंत? झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा तिथे नव्हता. झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा नव्हता. उद्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये आम्ही असं निवडून गेलो, महानगरपालिकेमध्ये आम्ही असं निवडून गेलो, तर मुंबईतल्या सगळ्या वस्त्या ज्या आहेत, या सगळ्या वस्त्याला 10च्या आतमध्ये पाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे असताना लक्षात घ्या. फार निधी लागत नाही, फार निधी लागत नाही, फक्त नियोजन करावं लागतं की 2-2 तास पाणी कसं सोडायचं आणि किती प्रेशरनी सोडायचं, याचं फक्त नियोजन करावं लागतं. त्याच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे नाही. जे घाण पाणी आपल्याला असं नळाच्या माध्यमातून येतंय, रस्त्याच्या एका बाजूला गटर लाईन आणि दुसऱ्या गटर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाईपलाईन, एवढं अंतर असेल तर पाण्यामध्ये मिक्सिंग होण्याची शक्यता आहे का?
तर आज आपल्याला दिसते की पाईपलाईन वरती, गटर लाईन खाली मिक्सिंग होणार की न होणार. तांत्रिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून आपल्याला देशभर असणारा एक संदेश द्यायचा. मुंबई हे एक शॉक सेंटर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. इलेक्ट्रिक शॉक माणसाला बसला तर माणूस काय करतो, हादरायला सुरुवात करतो, हादरायला सुरुवात करतो. तशाच रीतीने या मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ठरवलं की मी स्वतः 100% मतदान करेन, 1% शिल्लक राहणार नाही. पण त्याचबरोबर ही निवडणूक फक्त उमेदवाराची नाही, पक्षाच्या कार्यकर्त्याची नाही, तर त्यांच्याच बरोबर माझी सुद्धा आहे. कारण का मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे आणि उद्याची सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची बसली पाहिजे. तर माझं मत तर मी देईनच, माझं मत मी देईनच. पण माझ्या बरोबर अजून एक मत, पण माझ्या बरोबर अजून एक मत मी जमा करेन, कुठल्याही मार्गाने करेन आणि पक्षाला आणि उमेदवाराला देईन. उदाहरणार्थ म्हटलं, इथे असणारा 12,000 फुले शाहू आंबेडकरी मतदार असेल आणि त्यांनी एक मतदान अधिक आणलं, किती होतात, किती होतात? मग आपला उमेदवार हारणार की जिंकणार? मग ते करणार की न करणार? निश्चितपणे वाटाघाटी झाल्या तर आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण निवडून आणलं तर या महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे सारं लक्षात घ्या. जाता जाता फक्त एकच प्रश्न या ठिकाणी मांडेल. इथे असणारा जयंती मंडळ आहेत की नाही आहेत? आहेत. महिला मंडळ आहेत की नाही आहेत? आहेत ना. आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे का की महानगरपालिकेच्या बजेटमध्ये एससी आणि एसटी हा जो समूह आहे, ओबीसीचा असणारा हा जो समूह आहे, याच्यासाठी वेगळी तरतूद आहे हे आपल्याला माहित आहे का? किती माहित नाही तर किती टक्के आहे हेही माहिती नाही. महानगरपालिकेचं बजेट कितीच आहे? 42,000 कोटी. तर मान्य, चला 5% एससीला आहे, 5% आदिवासीला आहे, तेवढंच ओबीसीला आहे. हे 5% म्हटलं म्हणजे 42,000 कोटीचे किती होतात? किती होतात? कोणाचं गणित गणित कोणाचं चांगलं आहे? किती? 2100 कोटी. आता हे 2100 कोटी मधले काही कोटी हे जे महिला मंडळ आहे, जयंती मंडळ आहे, क्रीडा मंडळ आहे, याला मिळू शकतात की न मिळू शकतात?
बाबासाहेबांनी तुम्हाला सगळीच सोय करून दिलेली आहे. बाबासाहेबांनी सगळीच सोय करून दिलेली आहे. फक्त बाबासाहेब एवढंच म्हणाले की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, तर या सगळ्या सोयी तुम्हाला असणाऱ्या मिळतील. स्वतःशी प्रामाणिक राहिला तर या सगळ्याच सोयी त्या ठिकाणी मिळतील. आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं असेल तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, फुले शाहू आंबेडकरी विचाराची चळवळ, ज्यांच्या प्रतिनिधी इथे असणारा सेल्सतोनी आणि आजूबाजूला मित्र पक्ष जे आहेत त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांना आपण असं निवडून दिलं तर या ठिकाणी आपण कॉर्पोरेशनवरती फुले शाहू आंबेडकरी विचाराचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही, हा लक्षात घ्या. एवढं बोलतो.